नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं परत एकदा मनस्य स्वागत करतोय। आणि आपण टेस्ट सिरीज जी घेतलेली होती बघा पोलीस भरतीच्यासाठी, या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळालं। ऑफलाईन टेस्ट सिरीज होती आपली, साधं जवळपास आपण 200+ पेपर त्यामध्ये कव्हर केले होते। रोज पेपर होता आणि याचा परिणाम असा झाला की आपला रिझल्ट खूप आला। नाशिक ग्रामीणला फक्त आपण केवळ सर्वात जास्त विद्यार्थी दिलेले आहेत, तब्बल 1-2 नाही तर 30 विद्यार्थी नाशिक ग्रामीणला शौर्य अकॅडमीचे झालेले आहेत। म्हणून तुम्हाला आपल्या अकॅडमीला भेट द्यायची आहे आणि तुमच्या भविष्याची जी काय ध्येयाची वाटचाल आहे ती आमच्यासोबत तुम्ही कराल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही। आणि आजचा पहिला प्रश्न बघा काय आहे। महाराष्ट्र AI धोरण 2026 अंतर्गत वर्ष 2031 पर्यंत किती कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा 10,000 कोटी रुपयाची जी काय गुंतवणूक आहे ही गुंतवणूक केली जाणार आहे। ओके, आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक स्टेटमेंट होतं बघा, ओके, त्यांचं एक भाषण होतं आणि त्यामध्ये ते पत्रकाराला म्हणतात आश्वासन, राजकीय नेते आश्वासन देतात आणि आश्वासन देतात, तर आश्वासन द्यायला काय लागतं असं त्यांनी म्हटलं होतं बघा। आणि आज मला थोडंसं खरं वाटायला आहे। तर 10,000 कोटीची गुंतवणूक ही 1.5 लाख रोजगाराचे लक्ष्य उपलब्ध करून देऊ शकते असं त्यांचं भाकीत आहे। आरोग्यामध्ये कृषी, शिक्षण, नगरविकास, मराठी भाषा, संस्कृती आणि वित्त, महसूल अशा 7 स्तंभावरती AI धोरण राबवणार आहेत। आणि गुंतवणुकीसाठी 20% भांडवल जे काय आहे हे अनुदान दिले जाणार आहे, भांडवली अनुदान, आणि 100% मुद्रांक शुल्क माफी व 10 वर्षापर्यंत वीज दरात देखील सवलत मिळणार आहे। आणि आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी 10 लाखापर्यंत खर्च करावा व हे परतवावा व जागतिक प्रदर्शनासाठी 25 लाखपर्यंत जे काय भाडे आहेत ते परत मिळावे यासाठी ओके हरकत नाही आहे। भारतातील पहिले सेंद्रिय बासमती म्हणाले बरं का, लक्षात राहू द्या, बासमती प्रशिक्षण व प्रात्यक्षिक केंद्र, म्हणजे बासमती तांदूळ हा कसा बनवला जावा यासाठी, उत्पादन कसं घेतलं जावं यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हे विकसित केलं जात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा टांजा बिजैसी। आणि हे कुठे आहे रे बाबा? तर UPला आहे, उत्तर प्रदेशला आहे। पिली भात म्हणून हा जो भात आहे हा प्रसिद्ध आहे। पुढे जाऊयात आपण। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, ज्याला आपण BCCI असं म्हणतो, मग BCCI किंवा राज्य क्रिकेट संघटना यांच्या अंतर्गत नोंदणीकृत होणारी देशातील पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटर पंच किंवा क्रिकेट पंच म्हणून कोण ठरली आहे? तर रितिका श्री ठरली आहे। रितिका श्री ही ठरली आहे। ओके, रितिका श्री हिचं नाव विसरायचं नाही। ओके, रितिका आहे बरं, लक्षात राहू द्या। चला आता आपण थोडंसं पुढे जाऊयात। बघा महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS, म्हणजे इथेच एक प्रश्न तयार झाला की महाराष्ट्र केडरला पहिल्या महिला IPS म्हणून कुणाची नियुक्ती झाली होती त्या काळी म्हणजे कधी? 1981च्या दरम्यानची घटना आहे। ओके, असं आहे। मग 1981च्या बॅचच्या IPS आहेत आणि त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली। बघा किती जबरदस्त मुद्दा आहे, असं काहीतरी पाहिजे। आणि त्यांचं नाव काय आहे? मीरा बोरवणकर असं त्यांचं नाव आहे। हे नाव तुमच्या लक्षात येत असेल हरकत नाही। महिलांच्या हक्कासाठी, सन्मान व सक्षमीकरणासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू असं त्यांचं म्हणणं आहेच आणि निश्चितच त्या प्रयत्न देखील करतील, कारण हे एक हुशार व्यक्तिमत्व आहे। बरोबर आहे, रुपाली चाकणकर यांच्यासारखं उड्डाणटप्पू दिसणार नाही आहे, हे महत्त्वाचं आहे। आता ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे का? असं म्हणून काय कुणाला राग येईल असा काय प्रकार होऊ देऊ नका। ओके, हां, तर आता आपण पुढे जाऊयात। तर दरवर्षी जागतिक टुना दिवस हा जो आहे हा कधी साजरा केला जातो?
तर मित्रांनो, हा जो दिवस आहे हा दिवस 2 मे या दिवशी साजरा केला जातो. टुना म्हणजे हे माशाचं नाव आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. काय म्हटलंय बघा, टुना इज वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट पॉप्युलर सी फूड, म्हणजे समुद्र मासा आहे. सपोर्टिंग लाईव्हहुड्स, न्यूट्रिशन्स अँड ग्लोबल फूड सिक्युरिटीसाठी हा महत्त्वाचा आहे. ओके, लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर लेट्स अस प्रमोट सस्टेनेबल, त्याला सस्टेनेबल करायचं आहे. सस्टेनेबल करायचं म्हणजे त्याला चिरकाल तो टिकला पाहिजे याच्यासाठी काम करायचं आहे. रिस्पॉन्सिबल फिशिंग प्रॅक्टिसेस टू प्रोटेक्ट टुना स्टॉक्स. आणि हा टुना नावाचा जो मासा आहे हा दिवस यासाठी साजरा केला जातो की यांची प्रजाती नष्ट नाही झाली पाहिजे, ही महत्त्वाची प्रजाती आहे. ओके, यासाठी प्रयत्न केला जातोय. आणि मग 2026ची थीम काय आहे, तर 2026ची थीम आहे या दिवसाची प्रोटेक्ट. ओके, प्रोटेक्ट टुना. कुणाला प्रोटेक्ट करायचं आहे? टुनाला. आणि त्याचबरोबर बघा प्रेझर्व बरं का, प्रेझर्व ओशन असं इथे म्हटलं आहे. ओके, संवर्धन कुणाचं? ओशनचं, महासागराचं. आणि संरक्षण कुणाचं करायचं आहे? टुनाचं करायचं आहे. आणि कोणत्या देशाने जगातील पहिली शून्य उत्सर्जित कोळसा बॅटरी वगैरे कोळसा बॅटरी ही तयार केलेली आहे? ओके, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा चायना. चायनाच असं करू शकतो, बरोबर आहे की नाही. आता पुढे, कोणत्या राज्य सरकारने नुकतेच 13,000 कोटीच्या गुंतवणुकीसह भारतातले पहिले मशरूम मिशन जे आहे हे सुरू करण्याची घोषणा केली? आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे आंध्र प्रदेश. यांच्यावरून लक्षात येत असेल, बरोबर आहे की नाही, चंद्रबाबू नायडू. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा काय. सिप्री ने एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ट्रेड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर 2025 या अहवालानुसार, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च बरं का, मिलिटरीचा खर्च, लष्करी खर्चाच्या बाबतीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे असं विचारलं जाऊ शकतं. 100% विचारलं जाऊ शकतं. ओके, तर जगात आपला 5वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 5वा क्रमांक आहे, लक्षात राहू द्या. ओके, बघा जागतिक लष्करी खर्च क्रमवारीमध्ये भारताचा 5वा क्रमांक आहे. या गोष्टी महत्त्वाच्या. पहिला क्रमांक अमेरिका, सर्वात जास्त खर्च लष्करावर जर कोण करत असेल जगात तर ती अमेरिका करते. 2 नंबरला चायना करतो, लक्षात राहू द्या. आणि 3 नंबरला रशिया, तर 5 नंबरला जर्मनी. ओके, सॉरी 5च म्हणालो, 4 नंबरला जर्मनी आणि 5 नंबरला भारत करतोय, लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, बघा आता हे सिप्री काय आहे, तर त्याला आपण SIPRI असं म्हणतो. मग लक्षात घ्या, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूशन आहे, जी 1966 मध्ये अस्तित्वात आली. स्टॉकहोम स्वीडनला तिचं मुख्यालय आहे. आणि जी काय करते, मिलिटरीवर प्रत्येक देशाने किती खर्च केला आहे याचा एक अहवाल प्रसिद्ध करते. एवढंच लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा त्यानंतर गोवा नावाचं जे काय राज्य आहे, गोव्यामध्ये आयोजित होणाऱ्या 57व्या आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेट महोत्सवाचं प्रामुख्याने महोत्सव संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? त्याचं करेक्ट उत्तर आहे निर्माते आशुतोष गोवारीकर यांची प्रामुख्याने काय केली तर निवड करण्यात आलेली आहे. एक शेवटचा प्रश्न बघा, तर F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026च्या कार्यक्रमाचे अधिकृत ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आली? त्याचं करेक्ट उत्तर श्रेयस अय्यर असं त्याचं उत्तर आहे. हे लक्षात राहू द्या. त्याची इमेज पण मी दिली. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.